पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि भाजपवर घोटाळेबाज असल्याचा आरोप केला. अजितदादांनी सांगितलं की पिंपरी चिंचवडमध्ये ज्या ठेवी आहेत त्या 10,000 कोटींच्या ठेवी आत्ता व्हायला पाहिजे होत्या, मात्र त्या प्रत्यक्षात बघितलं 2,000 कोटींच्या झाल्यात. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं जवळपास 8,000 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. आणि अजितदादा या विषयावर बोलल्यावर आता या विषयाला तोंड फुटलं आहे. मात्र याच विषयावर गेल्या 3 वर्षांपासून रान उठवणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पिंपरी चिंचवडमधील मुख्य प्रवक्ते माधव पाटील आज आपल्यासोबत आहेत. त्यांनी या विषयावर गेल्या 3-4 वर्षापासून रान उठवले, आज ते आपल्यासोबत आहेत. माधवजी, तुम्ही खूप दिवस आधीपासून या विषयावर बोलताय. साधारणपणे तुम्हाला कधी गुणगुण लागली की भाजप अशा प्रकारे PCMC मध्ये जे काही म्हणजे PCMCला लुटून खाते वगैरे असं? 2017 पासून भाजपची सत्ता आहे, 2022पर्यंत, आणि 22 ते 2026 असे जवळपास 4 वर्ष प्रशासन आहे. पण प्रशासनावरती कंट्रोल भाजपचाच आहे. तुम्हाला सांगायचं म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये कुत्र्यांची नसबंदी, या कुत्र्यांच्या नसबंदीमध्ये भाजपने इतका घोटाळा केला की भोसरीचे आमदार माननीय महेशदादा यांना विधानसभेमध्ये आग पाकड करावी लागली. त्यांनी तो मुद्दा इतका प्रखरपणे मांडला, म्हणजे मला ते भाषण आवडलं, की आम्ही भटक्या कुत्र्यांवरती नियंत्रण करण्यात कमी पडलो. पण मला जनतेला एकच सांगायचं की दादा 11 वर्ष आमदार आहेत. महानगरपालिकेमध्ये जवळपास 8 ते 9 वर्ष सत्ता भाजपची आहे. तरीसुद्धा तुम्ही एक छोटा मुद्दा आहे, पिसाळलेल्या कुत्र्यांवरती नियंत्रण, हे तुम्ही करू शकला नाहीत. का करू शकला नाहीत त्याचं मूळ कारण जर आपण पाठीमागे गेलो तर कोरोना काळामध्ये या कुत्र्यांच्या नसबंदीमध्ये घोटाळा झाला. म्हणजे इतका घोटाळा झाला की या घोटाळ्यामुळे भाजपची सत्ता जाणार आहे. म्हणजे गेल्या 5 जाऊ शकते फक्त कुत्र्यांची नसबंदीमुळे जाणार आहे. कारण गेल्या 5 वर्षामध्ये म्हणजे दरवर्षी अंदाजे 20,000 लोकांना हे कुत्रे चावतात पिंपरी चिंचवडमध्ये. दरवर्षी 20,000 म्हणजे मागच्या 5 वर्षामध्ये 1 लाख जणांना कुत्रे चावलेले आहेत. म्हणजे ह्या 1 लाख नसबंदी करून पण नसबंदी झालीच नाही ना, कारण घोटाळा झाला. म्हणजे ह्या 1 लाख लोकांनी, त्यांच्या घरच्यांनी, 1 लाख गुणिले 5 जणं, 5 लाख लोकांनी जरी भाजपच्या विरोधात मतदान केलं तरी भाजपची सत्ता जाणार आहे. म्हणजे अजितदादांनी जे मुद्दे मांडले त्याच्यामध्ये तथ्य आहे. नक्कीच अजितदादांनी बरेचसे मुद्दे मांडले. मला एक म्हणायचं की समजा 1.25 किलोमीटरचा रोड आहे भोसरीमधला, त्याला 81 कोटी. 81 कोटी सव्वा किलोमीटरच्या रोडसाठी 81. हां, म्हणजे मी 1.25 किलोमीटरच्या रस्त्यासाठी सोन्याचा मुलामा लावला असता, सोन्याचा पत्रा लावला असता. काय केलं यांनी 81 कोटीचं? काही केलेलं नाही आहे. हा भ्रष्टाचार आहे. तुम्हाला सांगतो अजून एक की भ्रष्टाचाराचा दुसरा मोडस ऑफ ऑपरेंडी अशी आहे की कर्ज रोखे काढायचे किंवा बॉन्ड काढायचे, हरित बॉन्ड. 200 कोटी रुपयाचे हरित बॉन्ड काढले. कशासाठी? भ्रष्टाचार करण्यासाठी. नक्कीच भ्रष्टाचार करण्यासाठी. म्हणजे जे मोठे रोड आहेत ते छोटे करायचे. अच्छा, मोठे रोड छोटे करून फुटपाथ मोठे करायचे आणि त्याला हरित बॉन्ड असं नाव द्यायचं. त्या हरित बॉन्डला मी भीक बॉन्ड म्हणतो. बिग बॉन्ड. म्हणजे माननीय महेशदादा यांनी मुख्यमंत्री यांच्यासोबत मुंबईला तो घंटा वाजवला की येस, आम्ही 200 कोटीचे भीक बॉन्ड, हरित बॉन्ड देशात पहिल्यांदा काढले. हा चुकीचा पायंडा हे लोक पाडतायत. का? कारण पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका, तिला 200 कोटी रुपये भीक घ्यावी लागते. हे चुकीचं आहे. आणि हे चुकीचं काय की याच्या पाठीमागं भ्रष्टाचार लपलेला आहे. सो मी सांगतो की पिंपरी चिंचवड शहर भाजपने गेल्या 8 वर्षामध्ये फक्त आणि फक्त भ्रष्टाचार केलेला आहे. फक्त भ्रष्टाचार केलेला आहे. म्हणजे तुम्ही जलपर्णी घ्या, हा रोडचा मुद्दा तुम्हाला मी सांगितला. तुम्हाला एक सांगतो, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं वार्षिक बजेट हे साधारण 7 कोटी आहे. 7,000 कोटी आहे. 7,000 कोटी गुणिले 8 वर्ष, 7-8 56,000 कोटी रुपये हे गेले कुठे? 56,000 टोटल. 56,000. हां, मी म्हणतो चला पगार असतील किंवा जे काही फिक्स खर्च असतील. भाजपचं पण नाही की आम्ही विकास केला या ठिकाणी. मग ते मला भाजपला एक विचारायचं की तुम्ही केलेली 10 कामं मला सांगा. गेल्या 8 वर्षामध्ये 8 कामं मला सांगा. तुमचं म्हणणं असं आहे की भाजपनं गेल्या ज्या 10 वर्षामध्ये 10 कामं पण नाही केलेली, 8. नक्कीच सांगण्यासारखी काहीही कामं झालेली नाही. म्हणजे
आपण म्हणतो की संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारला, तर त्याच्यातही भ्रष्टाचार आहे. म्हणजे इतके भ्रष्टाचाराची प्रकरणं आहेत. म्हणजे तुमचं छोटी छोटी उदाहरणं मी देतो की YCM हॉस्पिटल आहे, तिथे औषधं मिळत नाही आहेत. ही सत्य परिस्थिती आहे. सत्य परिस्थिती आहे. रुग्णांना बाहेरून औषधं आणावी लागतात. म्हणजे याकडे भाजपच्या नेत्यांनी लक्ष द्यायला नको का? त्यांनी साफ दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, कभी तो आओ गुजरात में, असं मोदीजी किंवा काय म्हणत होते. तर मी असं म्हणतो की कभी तो आओ पिंपरी चिंचवड में आणि झाडं तोडून श्रीमंत व्हा. इतकी झाडं तोडली की त्याच्यावरती कोणाचाही कंट्रोल नाही आहे. आज प्रदूषण 195 AQI जो आहे, म्हणजे पिंपरी चिंचवड शहराचा AQI ॲव्हरेज 150 आहे. म्हणजे प्रत्येक पिंपरी चिंचवडकर 5 सिगारेट पितो. म्हणजे एक दिवसाचं बालक ते 100 वर्षाचा वयोवृद्ध रोज 5 सिगारेट पितो. याच्यावरती भाजपने काय केलं? काहीही केलेलं नाही आहे. हा AQI वाढत चालला आहे, पण ह्याच्यावरती काही केलेलं नाही आहे. म्हणजे म्हणतो ना आपण केंद्र. तुमचं म्हणणं असं आहे की भाजपने एवढा भ्रष्टाचार केला आहे PCMC मध्ये, विकास कामं नाही आहेत गेल्या 10 वर्षामध्ये. पण मग तुमच्याकडे बघितलं तर सर्वपक्षीय नेत्यांचा जो ओढा आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये भाजपकडे दिसतो. आता तर मेगा भरती झाली भाजपमध्ये. मेगा भरती का होते तुम्हाला सांगतो. अगेन आय एम इम्प्रेस्ड विथ प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया मिस्टर मोदीजी. त्यांचा एक डायलॉग जो आहे ना, फक्त डायलॉग आहे की ना खाऊंगा ना खाने दूंगा. हा डायलॉग म्हणायचा आणि जे भ्रष्टाचार करतात त्यांना प्रोटेक्ट करायचं. आणि प्रोटेक्ट कसं करायचं? न्यायालय ह्यांचं, पोलीस यंत्रणा ह्यांची, CBI, इन्कम टॅक्स, सगळं ह्यांचं असल्यामुळं यांनी आजपर्यंत कुणालाही जेलमध्ये टाकलेलं नाही आहे. आणि हे सगळ्या नेत्यांना माहीत झालं की भाजपमध्ये गेलो तर झोप चांगली लागते. अच्छा, खाता येत असतं. भाजपमध्ये गेलो तो खाता येतं, भ्रष्टाचार करता येतो आणि आपलं कोणीही काही वाकडं करू शकत नाही असं लोकांना वाटतं, नेत्यांना वाटतं. त्यामुळे ही जी काही मेगा भरती झालेली आहे त्याच्या पाठीमागं मला असं वाटतं की न खाऊंगा न खाणे दूंगा. म्हणजे तुम्ही या विरोधात गेल्या 3-4 वर्षांपासून आवाज उठवताय, पण याच्यामध्ये फक्त नेतेच सामील आहे का प्रशासनामधील लोक पण याला सामील आहेत वगैरे? नक्कीच. म्हणजे मी मागे एक कॉमेंट केली होती की ते आले, त्यांनी लुटलं आणि पापक्षालन करायला ते कुंभमेळ्यात गेले. अच्छा. म्हणजे जे मागचे आयुक्त होते शेखर सिंह, यांच्यावरती मी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आणि ह्यांनी भाजपला घेऊन भ्रष्टाचार केलेला आहे. कारण मी गेले 3-4 वर्ष सांगतो आहे की आम्हाला कुत्र्याची नसबंदी जी झालेली आहे त्याची श्वेतपत्रिका दाखवा. म्हणजे श्वेतपत्रिका पांढरी आहे का काळी आहे हे लोकांना कळू दे. पण यांनी श्वेतपत्रिका काढलेली नाही आहे. कारण प्रशासन ह्यांचं, शासन यांचं, सेंट्रल गव्हर्नमेंट यांचं, महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांचं, तरीसुद्धा यांनी श्वेतपत्रिका काढलेली नाही आहे आणि यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. मी आता लवकरच CAG, कॉम्प्ट्रोलर ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, जी इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची, त्याला कंप्लेंट करणार आहे, ईमेल लिहिणार आहे की या भाजपचा जो काही भ्रष्टाचार आहे पिंपरी चिंचवड शहरामधला 8 वर्षाचा, त्याची तुम्ही चौकशी करा. लोकांना बॅलन्स शीट दाखवा, प्रॉफिट अँड लॉस शीट दाखवा. म्हणजे पिंपरी चिंचवड शहर भाजपने प्रचाराचा शुभारंभ नागरिकांना बॅलन्स शीट दाखवून करावा की आम्ही काय केलं, काय करू नाही शकत असं करूच शकत नाही. त्यांनी कागद दाखवावा. 2 गोष्टी कराव्यात. आम्ही गेल्या 8 वर्षामध्ये हे केलं, ह्याचा खर्च ठोकताळ त्यांनी द्यावा. ह्या बिल्डिंग बांधल्या, त्याचा हा खर्च आणि हे बॅलन्स हे करू शकत नाही. आणि एक व्हाईट पेपर द्यावा. कुठला? कुत्र्याची नसबंदी किंवा जलपर्णी किंवा रोड जो काही 1.25 किलोमीटरचा 80 कोटी आहे त्याचा व्हाईट पेपर त्यांनी पब्लिश करावा. पण ते करू शकणार नाही आहे कारण भाजप म्हणजे भ्रष्टाचार हे गणित आता पक्क झालेलं आहे. भाजपमध्ये भ्रष्टाचार असं गणित पक्क झालं असं तुमचं म्हणणं आहे. पण मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता अजितदादांनी ह्या गोष्टी मांडल्या म्हणून ह्या गोष्टी माध्यमांमध्ये चर्चेला जातात, सोशल मीडियावर चर्चेला जातात. ग्राउंडमध्ये काय परिस्थिती? लोकांना ह्या गोष्टीचा अवेअरनेस आहे का? PCMC करणाऱ्यांना काय वाटतं की बाबा अशा प्रकारे खरंच भाजप खाते का? भाजप खाते का हे तुम्हाला आता येत्या दिवसात कळेल. कारण ज्यावेळेस मी म्हणतो 56,000 कोटींचं काय केलं भाजपला, म्हणजे रादर जनतेला माहीत नाही आहे. तर भाजपने 10,000 कोटी रुपये बाजूला काढून ठेवलेले आहेत. कशाला? लोकांना वाटायला. अच्छा.
म्हणजे 17 लाख वोटर्स आहेत, तर 15 लाख वोटरला ते 10,000 कोटी रुपये डिस्ट्रीब्यूट करणार आहे. 10,000 कोटी रुपये. 10,000 भागिले 15 लाख 66,666 रुपये होतात. वरचे जाऊ देत, पण प्रत्येक मतदाराला भाजप 51,000 रुपये देणार आहे. प्रत्येक मतदाराला 51,000 रुपये. 51,000 देणार आहे. मी तर पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना म्हणणार आहे, तुम्ही ती नोटा मोजायची मशीन असेल ना, ती खरेदी करा. कारण घरामध्ये काही काहींच्या 12, 15, 20 मतदार आहेत. ते मोदीजींच्या आधीच्या आश्वासनावरून हे होतं की 15 लाख दिले नाही, तुम्ही आता म्हणताय की भाजप 51,000 रुपये पर हेड देणार आहे निवडणुकीसाठी. नाही, मला असं वाटतं की 15 लाख दिले नाही, आता ते 15 लाख देतील. म्हणजे माझ्या घरात जर 30 मतदार असतील तर 3×5=15 आले 15 लाख तुमच्या घरात. 51,000 गुणिले 30 जणं, 15 लाख रुपये तुमचे घेऊन जावा. सो एवढा भ्रष्टाचार भाजपने केलेला आहे आणि भाजप नक्कीच 51,000 रुपये देतील याची गॅरंटी मला आहे. फक्त मतदारांनो, सुज्ञ मतदारांनो, तुम्ही तेवढी मशीन विकत घ्या नोटा काउंटिंगची आणि 51,000 रुपये मोजून घ्या. तर हे होते माधव पाटील. त्यांनी आपल्याला सांगितलं की साधारणतः कशा पद्धतीने PCMCमध्ये एकूण कारभार चालू आहे भाजपचा आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किती पैसे वाटले जाणार आहे. तुम्ही जर PCMCमधील मतदार असाल तर कदाचित ही जी काही पैशाची गंगा आहे, हे जे काही पैशाचा फ्लो आहे, हा तुमच्यापर्यंत येईल त्यावेळेस तुम्हाला यातलं सत्य आहे ते कळू शकतं. आम्ही तरी या सत्याच्या शोधात आहोत. याबद्दलच्या आणखीन काही घडामोडी असतील, घटना असतील, त्या थोडक्यात थ्रू आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. तोपर्यंत पाहत राहा थोडक्यात.